श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटी विनंती. जर तुमच्या मनात सध्या चिंता असेल, जर तुम्ही खूप दिवसांपासून एखाद्या उत्तराची वाट पाहत असाल, जर तुम्हाला वाटत असेल की आयुष्य जणू एका जागी थांबून गेले, तर पुढील काही मिनिटे शांतपणे ऐका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. कधी कधी आयुष्यात बदल एका क्षणात होत नाही. तो श्रद्धा, धैर्य आणि सातत्य यांच्या छोट्या पावलांनी सुरू होतो. आजचा हा संदेश त्या प्रत्येकासाठी आहे जो नव्या आशेच्या शोधात आहे. जर तुम्ही स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवत असाल, तर कमेंटमध्ये एकदा मनापासून लिहा, श्री स्वामी समर्थ. तुमची ही भावना इतरांनाही सकारात्मकतेची प्रेरणा देऊ शकते. प्रिय भक्तांनो, आपल्या जीवनात असे काही दिवस येतात जेव्हा सर्व दारं बंद झाल्यासारखी वाटतात. प्रयत्न करूनही यश दिसत नाही. मन थकतं, विश्वास डळमळतो. अशा वेळी अनेक संतांनी एकच गोष्ट सांगितली आहे, श्रद्धा सोडू नका. कारण संकट कायम राहत नाही. प्रत्येक रात्रीनंतर पहाट होतेच. पुढील 7 दिवसांकडे भविष्याची हमी म्हणून नव्हे, तर स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवण्याची संधी म्हणून पहा. दररोज सकाळी काही क्षण शांत बसा. स्वामी समर्थांचं नाव घ्या. आज तुम्ही कोणासाठी चांगलं करू शकता याचा विचार करा. आणि रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला विचारा, आज मी कालपेक्षा थोडा अधिक शांत, अधिक संयमी आणि अधिक कृतज्ञ झालो का? अशा छोट्या कृती आयुष्यात मोठे बदल घडवण्याची सुरुवात ठरू शकतात. कदाचित तुमच्या मनात एखादी जुनी वेदना असेल, कदाचित एखादं नातं तुटलं असेल, कदाचित आर्थिक अडचणी असतील, किंवा आरोग्य, नोकरी, व्यवसाय यांची चिंता असेल. या सर्व भावना खऱ्या आहेत, पण त्यांच्यासोबत जगताना आशा हरवू नये, हीच संतांची शिकवण आहे. आजपासून एक छोटा संकल्प करा, मी भीतीपेक्षा श्रद्धेला जास्त जागा देईन. ही सुरुवात साधी वाटेल, पण अनेक मोठे बदल अशाच साध्या निर्णयांपासून सुरू होतात. प्रिय भक्तांनो, जेव्हा मन अस्वस्थ असतं तेव्हा बाहेरचं जग अधिक कठीण वाटतं. पण संतांची शिकवण आपल्याला एक गोष्ट वारंवार सांगते, बदलाची सुरुवात बाहेरून नाही, तर मनातून होते. म्हणून या प्रवासाचा पहिला दिवस आपण एका साध्या पण प्रभावी गोष्टीने सुरू करूयात. आज स्वतःला काही क्षण द्या. शांत बसा, डोळे मिटा, हळूवार श्वास घ्या आणि मनात प्रेमाने म्हणा, श्री स्वामी समर्थ. हे शब्द केवळ उच्चार नसून अनेक भक्तांसाठी धैर्य, श्रद्धा आणि आशेची आठवण आहेत. कधी कधी आपण इतकं दुःख मनात साठवून ठेवतो की आनंदाची दारं उघडी आहेत हेही दिसेनासं होतं. भूतकाळातील अपयश, काही लोकांनी दिलेल्या वेदना, अपूर्ण राहिलेली स्वप्न, आर्थिक चिंता, घरातील तणाव या सगळ्याचं ओझं मनावर जमा होत जातं. मग वाटतं आता काहीच बदलणार नाही. पण अशा क्षणी संतांची शिकवण आपल्याला थांबून विचारायला सांगते, मी आज काय बदलू शकतो? कारण प्रत्येक मोठा बदल एका छोट्या पावलानेच सुरू होतो. आजचा संकल्प असा असू द्या, मी माझ्या भीतीपेक्षा माझ्या श्रद्धेला अधिक जागा देईन. मी रागापेक्षा संयम निवडेन. मी निराशेपेक्षा आशा निवडेन आणि शक्य तितकं चांगलं कर्म करण्याचा प्रयत्न करेन. जर हा विचार तुमच्या मनाला स्पर्श करत असेल, तर कमेंटमध्ये प्रेमाने लिहा, श्री स्वामी समर्थ.
अशी एक ओळही अनेकांना धीर देऊ शकते. लक्षात ठेवा, जीवनात काही प्रश्नांची उत्तरं लगेच मिळत नाहीत. बी पेरल्यावर झाड एका दिवसात वाढत नाही. तसंच श्रद्धा आणि सातत्य यांनाही वेळ द्यावा लागतो. आपण आज केलेला प्रामाणिक प्रयत्न उद्याच्या आशेचा पाया ठरू शकतो. आज एक छोटी कृती करा. घरातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीला नमस्कार करा, किंवा एखाद्याशी प्रेमाने बोला, किंवा एखाद्याला मनापासून माफ करा. अशा छोट्या कृतींनी मन हलकं होतं आणि हलकं मन नव्या सुरुवातीसाठी तयार होतं. काही वेळा आपण देवाकडे फक्त मागत राहतो, पण कृतज्ञता व्यक्त करायला विसरतो. आज रात्री झोपण्यापूर्वी 3 गोष्टी आठवा. आज मला कोणत्या गोष्टी मिळाल्या, कोणत्या व्यक्तींनी माझी साथ दिली, आणि आज मी कोणासाठी चांगलं केलं. या 3 प्रश्नांची उत्तरं मनात दिलीत तरी दिवस वेगळा वाटू शकतो. प्रिय भक्तांनो, श्रद्धा म्हणजे फक्त चमत्काराची वाट पाहणं नाही. श्रद्धा म्हणजे अंधारातही प्रकाश येईल या विश्वासाने चालत राहणं. संतांनी शिकवलेला हा मार्ग धैर्याचा आहे, संयमाचा आहे आणि प्रेमाचा आहे. जर तुम्ही हा संकल्प स्वीकारत असाल तर पुन्हा एकदा कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. तुमची ही भावना इतर भक्तांनाही प्रेरणा देऊ शकते. आज आपण आणखी एक महत्त्वाचं पाऊल टाकणार आहोत. हे पाऊल आहे भीतीवर श्रद्धेचा विजय मिळवण्याचं. कारण आयुष्यातील अनेक संकटांपेक्षा त्यांची भीती आपल्याला जास्त त्रास देते. मन आधी घाबरतं, नंतर विचार थांबतात आणि शेवटी माणूस स्वतःचा विश्वास गमावतो. पण संतांनी नेहमी सांगितले, धैर्य सोडू नका, कारण धैर्य हरवलं की आशाही हरवते. जरा डोळे मिटा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा, मी नेमकं कोणत्या गोष्टीला घाबरतोय? अपयशाला? लोक काय म्हणतील याला? भविष्यात काय होईल याला? की पुन्हा एकदा दुःख मिळेल याला? जेव्हा आपण आपल्या भीतीचं नाव ओळखतो तेव्हा तिच्यावर मात करण्याची सुरुवात होते. प्रिय भक्तांनो, श्रद्धा म्हणजे भीती नाहीशी होणं नाही. श्रद्धा म्हणजे भीती असतानाही योग्य दिशेने चालत राहणं. जीवनात वादळं येतील, परीक्षा येतील, कधी अपमान होईल, कधी अपयश मिळेल, पण प्रत्येक अनुभव आपल्याला अधिक मजबूत बनवू शकतो. आज एक छोटा प्रयोग करा. ज्या गोष्टीची भीती वाटते ती एका कागदावर लिहा आणि त्याखाली लिहा, मी प्रयत्न करेन, मी हार मानणार नाही. हे वाक्य रोज वाचा. तुमच्या मनात हळूहळू बदल जाणवू लागेल. जर तुम्हाला वाटत असेल की मी पुन्हा उभा राहीन, तर कमेंटमध्ये प्रेमाने लिहा, माझी श्रद्धा माझी ताकद आहे. तुमची ही भावना दुसऱ्यांनाही प्रेरणा देऊ शकते. प्रिय मित्रांनो, अनेक वेळा आपण स्वतःची तुलना इतरांशी करतो. त्यांचं यश पाहून स्वतःला कमी समजतो. पण प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. कोणाचा मार्ग लहान, कोणाचा मोठा, कोणाचा सरळ तर कोणाचा खडतर. म्हणून स्वतःच्या प्रवासाचा आदर करा. तुमचं आजचं एक छोटं पाऊल उद्याच्या मोठ्या यशाची सुरुवात ठरू शकतं. आजचा संकल्प, मी स्वतःवर विश्वास ठेवेन, मी संयम ठेवेन, मी प्रामाणिक प्रयत्न करत राहीन आणि परिस्थिती कितीही कठीण असली तरी आशा सोडणार नाही. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करत असेल तर एकदा कमेंटमध्ये लिहा, जय जय स्वामी समर्थ. अनेक भक्त एकत्र श्रद्धेने जोडले गेले की सकारात्मकतेचं वातावरण निर्माण होतं. प्रिय भक्तांनो, लक्षात ठेवा, जीवनात काही दारं लगेच उघडत नाहीत. काही दारं उघडण्यासाठी योग्य वेळ, योग्य प्रयत्न आणि स्थिर मन आवश्यक असतं. म्हणून आजपासून भीतीपेक्षा धैर्य निवडा.
निराशेपेक्षा आशा निवडा आणि प्रत्येक दिवस नव्या सुरुवातीची संधी म्हणून स्वीकारा. अनेक वेळा आपण जे नाही त्याचाच विचार करत राहतो. जे मिळालंय, जे आपल्या आयुष्यात अजूनही सुंदर आहे, त्याकडे मात्र दुर्लक्ष होतं. पण संतांची शिकवण सांगते, जिथे कृतज्ञता असते तिथे मनात समाधानाची बीजं रुजतात. आज काही क्षण स्वतःसाठी काढा. शांत बसा, डोळे मिटा आणि मनात 3 गोष्टी आठवा, ज्याबद्दल तुम्ही मनापासून आभारी आहात. कदाचित तुमचं कुटुंब, तुमचे आईवडील, तुमचं आरोग्य, तुमचा श्वास किंवा आजचा उगवलेला सूर्य. लहान वाटणाऱ्या गोष्टीच अनेकदा मोठं बळ देतात. प्रिय भक्तांनो, जीवनात प्रत्येकाला काही ना काही संघर्ष असतो. कोणी आर्थिक अडचणीत असतो, कोणी नात्यांच्या वेदनेतून जात असतो, कोणी एकटेपणाशी लढत असतो. म्हणून इतरांच्या आयुष्याशी तुलना करण्याऐवजी त्यांच्या संघर्षाचाही विचार करा. यामुळे मनात करुणा वाढते आणि करुणा माणसाला अधिक मजबूत बनवते. आज एक छोटी कृती करा. ज्यांनी तुमच्यासाठी काही चांगलं केले त्यांना मनापासून धन्यवाद द्या. तो एक फोन असू शकतो, एक संदेश असू शकतो किंवा प्रत्यक्ष भेटून व्यक्त केलेली कृतज्ञता. अशा छोट्या कृतींनी नाती अधिक दृढ होतात. जर तुम्ही आजपासून कृतज्ञतेचा सराव करणार असाल तर कमेंटमध्ये लिहा, मी प्रत्येक दिवसाबद्दल आभारी आहे. तुमची ही भावना इतरांनाही सकारात्मकतेची प्रेरणा देऊ शकते. प्रिय मित्रांनो, कधीकधी आपण स्वतःवरच खूप कठोर होतो. एखादी चूक झाली की आपण स्वतःलाच दोष देत राहतो. पण लक्षात ठेवा, चुका म्हणजे शेवट नाहीत, त्या शिकण्याची संधी असतात. आज स्वतःलाही माफ करा, कारण स्वतःला माफ करणं ही सुद्धा कृतज्ञतेची एक सुंदर सुरुवात आहे. आजचा संकल्प, मी माझ्याकडे जे आहे त्याची किंमत ओळखेन. मी इतरांच्या आनंदात आनंद मानेन. मी चांगलं बोलण्याचा आणि चांगलं करण्याचा प्रयत्न करेन आणि प्रत्येक दिवस नव्या आशेने सुरू करेन. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करत असेल तर एकदा प्रेमाने कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. तुमची ही एक ओळ अनेक भक्तांना आशेचा किरण देऊ शकते. प्रिय भक्तांनो, जीवनात प्रत्येक पहाट नवा संदेश घेऊन येते. कधी तो धैर्याचा असतो, कधी संयमाचा, कधी प्रेमाचा आणि कधी स्वतःला पुन्हा उभं करण्याचा. म्हणून आजची रात्र संपताना मनात एकच विचार ठेवा, उद्याचा दिवस माझ्यासाठी नव्या प्रयत्नांची संधी आहे. ही भावना मनात ठेवून पुढे चला. गेल्या काही दिवसांत आपण मन शांत करण्याचा प्रयत्न केला. भीतीऐवजी धैर्य स्वीकारलं, कृतज्ञतेचा अनुभव घेतला आणि आता आपण अशा एका गुणाकडे वळत आहोत जो मनावरील सर्वात जड ओझं हलकं करू शकतो. तो गुण म्हणजे क्षमा. अनेकदा आपण आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही कारण पायात बेड्या नसतात, तर मनात जुन्या आठवणींचं ओझं असतं. कोणीतरी बोललेले कठोर शब्द, कोणीतरी दिलेला विश्वासघात, एखाद्या नात्यात झालेली तूट किंवा स्वतःच्या एखाद्या चुकीची सततची खंत, हे सगळं मनात साचत जातं आणि मग मन थकतं. संतांची शिकवण सांगते, द्वेष मनात ठेवला तर त्याचा भार सर्वप्रथम आपल्याला सहन करावा लागतो. क्षमा म्हणजे चुकीचं समर्थन नाही. क्षमा म्हणजे स्वतःला त्या वेदनेच्या कैदेतून मुक्त करणं. आज डोळे मिटा, एक दीर्घ श्वास घ्या आणि मनात त्या व्यक्तीचं स्मरण करा ज्यामुळे तुम्हाला दुःख झालं. ताबडतोब माफ करणं शक्य नसलं तरी हरकत नाही, पण स्वतःला एवढंच सांगा, मी माझ्या मनातला राग
हळूहळू सोडण्याचा प्रयत्न करेन. हा प्रयत्नच मनःशांतीकडे जाणारं पहिलं पाऊल असू शकतो. प्रिय भक्तांनो, कधी कधी सर्वात कठीण क्षमा दुसऱ्याला नसते, ती स्वतःलाच असते. आपण केलेल्या चुका, घेतलेले चुकीचे निर्णय, गमावलेल्या संधी, या सगळ्यांसाठी आपण स्वतःलाच दोष देत राहतो. पण प्रत्येक माणूस शिकत शिकतच पुढे जातो. चूक झाली म्हणून तुमचं संपूर्ण आयुष्य चुकीचं ठरत नाही. आजचा संकल्प, मी स्वतःला दोष देण्याऐवजी त्या अनुभवातून शिकेन. मी रागाऐवजी शांततेची निवड करेन. मी कटुतेऐवजी करुणेची निवड करेन. जर हा विचार तुमच्या मनाला स्पर्श करत असेल तर कमेंटमध्ये प्रेमाने लिहा, माझ्या मनात शांतता नांदो. तुमची ही भावना अनेक इतरांनाही सकारात्मकतेची प्रेरणा देऊ शकते. प्रिय मित्रांनो, नाती जपण्यासाठी नेहमी मोठ्या गोष्टींची गरज नसते. एक प्रेमळ शब्द, एक मनापासून विचारपूस, एक साधं तू कसा आहेस, हे सुद्धा एखाद्याचा दिवस उजळवू शकतं. आज शक्य असेल तर एखाद्या जवळच्या व्यक्तीशी प्रेमाने बोला. कदाचित तुमच्या एका संवादाने एखाद्याच्या मनात पुन्हा आशा निर्माण होईल. लक्षात ठेवा, शांत मनातच योग्य निर्णय जन्म घेतात. रागाच्या क्षणी घेतलेले निर्णय अनेकदा पश्चात्ताप देतात. म्हणून थांबा, श्वास घ्या, विचार करा आणि मगच पुढे पाऊल टाका. आज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला एक प्रश्न विचारा, आज मी कोणत्या एका गोष्टीमुळे अधिक शांत झालो? या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. हळूहळू तुमच्या मनात बदल जाणवू लागेल. जर तुम्ही या प्रवासात आमच्या सोबत असाल तर एकदा कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ. अशा सकारात्मक भावना एकमेकांना धीर आणि आशा देतात. प्रिय भक्तांनो, मनातील कटुता कमी झाली की प्रेमाला जागा मिळते आणि प्रेम वाढलं की धैर्यही वाढतं. हा प्रवास अजून संपलेला नाही. आता आपण अशा एका गुणाबद्दल बोलणार आहोत जो प्रत्येक यशामागे शांतपणे उभा असतो. तो गुण म्हणजे सातत्य. अनेक वेळा आपण मोठ्या बदलाची अपेक्षा करतो, पण रोजची छोटी पावलं टाकायला विसरतो. संतांनी सांगितलेला मार्गही हाच आहे. रोज थोडं चांगलं विचारणं, रोज थोडं चांगलं करणं, रोज थोडं अधिक संयमी होणं, यातूनच आयुष्यात खोल बदल घडत जातात. कल्पना करा, एक थेंब पाणी खडकावर पडत राहतं. पहिल्या दिवशी काहीच होत नाही, दुसऱ्या दिवशीही नाही, पण हजारो थेंबांनंतर त्याच खडकावर खूण उमटते. जीवनातील चांगल्या सवयींचंही तसंच असतं. एका दिवसात परिणाम दिसत नाही, पण सातत्याने केलेले प्रयत्न मन, स्वभाव आणि आयुष्य बदलू शकतात. प्रिय भक्तांनो, आज स्वतःला एक छोटं वचन द्या. मी दररोज काही मिनिटं शांत बसून आत्मपरीक्षण करेन. मी शक्य तितकं प्रामाणिक काम करेन. मी कोणाचं मन न दुखावण्याचा प्रयत्न करेन आणि चूक झाली तर ती मान्य करून त्यातून शिकेन. हीच खरी आध्यात्मिक साधना आहे. जर हा संकल्प तुम्ही स्वीकारत असाल तर कमेंटमध्ये लिहा, मी सातत्य ठेवीन. तुमची ही एक ओळ इतरांनाही प्रेरणा देऊ शकते. प्रिय मित्रांनो, जीवनात काही दिवस खूप सुंदर असतात तर काही दिवस कठीण, पण दोन्ही दिवस कायमचे राहत नाहीत. म्हणून आनंद आला तर नम्र राहा, अडचण आली तर धीर ठेवा. ही समतोल वृत्तीच मनाला स्थैर्य देते. आज तुम्ही एखाद्या व्यक्तीला मदत करू शकत असाल तर नक्की करा. मदत नेहमी पैशांनीच होत नाही. एखादा प्रेमळ शब्द, एखादं प्रोत्साहन, एखाद्याचं शांतपणे ऐकून घेणं, ही सुद्धा मोठी सेवा असू शकते. प्रिय भक्तांनो, आपण अनेकदा विचार करतो, माझ्या प्रार्थनेचं काय?
प्रार्थना म्हणजे फक्त मागणं नाही. प्रार्थना म्हणजे मनाला योग्य दिशेने वळवणं. जेव्हा प्रार्थनेसोबत प्रामाणिक प्रयत्न जोडले जातात, तेव्हा माणूस आतून अधिक मजबूत होऊ लागतो. आज रात्री झोपण्यापूर्वी 3 गोष्टी लिहून ठेवा. आज मी कोणतं चांगलं काम केलं? आज मी काय नवीन शिकलो? उद्या मी कोणती एक छोटी चांगली कृती करणार? हा छोटासा सराव तुमच्या विचारांमध्ये हळूहळू सकारात्मक बदल घडवू शकतो. जर तुम्हाला वाटत असेल की प्रत्येक दिवस नव्याने जगण्यासारखा आहे, तर प्रेमाने कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपल्या या सुंदर आध्यात्मिक प्रवासाचा शेवटचा टप्पा आला. या काही क्षणांत आपण एकत्र मनाशी संवाद साधला, श्रद्धेबद्दल बोललो, धैर्याबद्दल विचार केला, कृतज्ञतेचा अनुभव घेतला, क्षमेची ताकद समजून घेतली आणि सातत्याने चांगलं जगण्याचा संकल्प केला. हे 7 दिवस केवळ दिनदर्शिकेतील 7 दिवस नाहीत. हे आपल्या मनाला नव्याने घडवण्याचं निमंत्रण आहे. प्रत्येक सकाळी उठल्यावर स्वतःला आठवण करून द्या, आज मी कालपेक्षा थोडा अधिक शांत राहील. आज मी कोणाचं मन दुखावणार नाही. आज मी प्रामाणिकपणे माझं कर्तव्य पार पाडेल. ही छोटी वाक्य रोजच्या जीवनात मोठा फरक घडवू शकतात. लक्षात ठेवा, श्रद्धा म्हणजे फक्त संकटाच्या वेळी देवाला हाक मारणं नाही. श्रद्धा म्हणजे सुखात नम्र राहणं, दुःखात धैर्य राखणं आणि प्रत्येक परिस्थितीत योग्य कर्म करत राहणं. संतांनी आपल्याला भीती नव्हे तर विश्वास, करुणा आणि संयम शिकवला. कधी मन खचलं, कधी डोळ्यात अश्रू आले, कधी वाटलं की आता पुढे काहीच उरलं नाही. अशा वेळी एक क्षण शांत बसा, स्वामी समर्थांचं नाव प्रेमाने घ्या, दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला सांगा, मी एकटा नाही. श्रद्धा मला पुढे चालण्याचं बळ देते. प्रिय भक्तांनो, जीवनात बदल घडण्यासाठी वेळ लागू शकतो, पण प्रत्येक प्रामाणिक प्रयत्न, प्रत्येक चांगलं कर्म, प्रत्येक प्रेमळ शब्द आणि प्रत्येक कृतज्ञ प्रार्थना आपल्याला अधिक शांत, अधिक मजबूत आणि अधिक सजग बनवत जाते. याच मार्गावर चालणं हीच खरी साधना आहे. जर आजचा हा संपूर्ण प्रवास तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल, तर कमेंटमध्ये प्रेमाने लिहा, श्री स्वामी समर्थ. तुमच्या आयुष्यातील एखाद्या व्यक्तीला या संदेशातून धीर मिळेल असं वाटत असेल, तर हा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवा. या चॅनलवर आपण अशाच श्रद्धा, आत्मविश्वास आणि सकारात्मक जीवनमूल्यांवर आधारित स्वामी समर्थांच्या शिकवणीवर चिंतन करत राहू. पुन्हा भेटू नव्या विषयासह, नव्या प्रेरणेसह. तोपर्यंत मनात श्रद्धा जपा, विचारांत सकारात्मकता ठेवा, कर्मात प्रामाणिकपणा ठेवा आणि प्रत्येक दिवस नव्या आशेने जगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.